बातमी पुण्याहून येते। पुण्यातील शिवाजीनगरच्या वाकडेवाडी परिसरात सोसायटीतील मोठं झाड कोसळून 5 कार, 1 रिक्षा आणि काही दुचाकी झाडाखाली अडकल्या आहेत। गाड्यांमध्ये अडकलेल्या या सगळ्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या दुर्घटनेत 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत। घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं असून पुढील कारवाई सुरू आहे। मुंबई पाठोपाठ नवी मुंबई MMR रिजन सोबत आता पुण्यातही यंदा झाडं कोसळण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे समोर आले। ज्ञानेश्वर चौतमल आमच्या सोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, धक्कादायक बातमी आहे, एका झाडानं एवढी मोठी झालेली आर्थिक हानी आहे, काय अपडेट आहेत या क्षणाचे? जे बचाव कार्य होतं ते पूर्ण झालेलं आहे। सगळी जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे। पण एक भलं मोठं झाड, 4-5 चारचाकी गाड्या त्या झाडाच्या खाली दबल्या गेल्या होत्या, एक रिक्षा दबली गेलेली होती। आणि दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर झाड जेव्हा कारवरती कोसळलं तेव्हा कारच्या काचा फुटल्यात आणि त्या गाडीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी, उपस्थितांनी मोठी मदत केलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान देखील त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यानंतर गाडीवर पडलेले जे झाड आहे ते बाजूला केलं गेलं आणि सगळ्या काही किरकोळ जखमी असलेल्या लोकांना रुग्णालयामध्ये भरती केलं गेलं आहे। सोसाट्याचा वारा सुटलेला होता आणि त्यामुळे ही झाडपडीची घटना वाकडेवाडीच्या परिसरामध्ये पुण्यात घडलेली होती। यासह शहरातल्या अन्य वेगवेगळ्या भागांमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीच्या झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या सगळ्या प्रकारामध्ये झाली नसली तरी मोठं गाड्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। काही जणांना किरकोळ जखम देखील झाल्याचं बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळे लोकांनी देखील घराबाहेर पडत असताना सगळी खबरदारी घेतली पाहिजे। गरज नसताना घराबाहेर न पडणं हे प्रशासनाचं आवाहन पाळलं गेलं पाहिजे आणि जेव्हा सोसाट्याचा वारा असेल तेव्हा अशा झाडांच्या खाली उभं राहणं टाळलं पाहिजे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।